कोल्हापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत तब्बल 11,077 दिव्यांगांची पेन्शन गेल्या 3 महिन्यांपासून रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी पेन्शन आमचा अधिकार, अपंग एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देत रखडलेली पेन्शन तात्काळ अदा करण्याची मागणी केली। शासनाने योजनेत हयाती दाखला, UDI कार्ड, आधार अद्ययावत करणे आणि बँक खात्याशी आधार लिंक करणे अशा नवीन तांत्रिक अटी लागू केल्या आहेत। मात्र याबाबत प्रशासनाकडून योग्य जनजागृती न झाल्यानं अनेक दिव्यांग लाभार्थी प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत। महागाईच्या काळात पेन्शन बंद झाल्यानं दिव्यांगांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने यांनी सांगितलं। मोर्चात अरुण विभूते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पीरजादे, प्रदीप आईगुळे, संजय पवार यांच्यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते।